रोजच्या नवीन घडामोडी बघत रहा आपल्या पुष्पावंती न्यूज चॅनलवर। आजच आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब। आशिष चौधरी या पोलीस वाहतूक अधिकाऱ्यामुळे अतिक्रमण करणारे दणाणले। पुसदमध्ये नवा तरुण पोलीस अधिकारी नुकतेच पुसद वाहतूक शाखेमध्ये कार्यरत झाले आहे। आशिष चौधरी यांनी सूत्र हातात घेतलेले असून पुसद येथे विस्कळीत झालेली वाहतूक, रस्त्यावर वाढलेले अतिक्रमण यामुळे पुसद शहराच्या जनजीवनावर पडणारा दुष्परिणाम याला दूर करण्याचे धाडस या युवा पोलीस अधिकाऱ्यांनी सुरू केले। कुठल्याही राजकीय शक्तीला न घाबरता कर्तव्याला सर्वतोपरी म्हणून मानून गावामध्ये शांती आणि सुव्यवस्था कशी राहील यासाठी त्यांनी प्रथम पुसदच्या महात्मा फुले चौकात बस स्टेशनला लागून असलेले अनेक दुकाने यांनी आपले शेड रस्त्यावर काढले होते आणि ते वाहतुकीला अडथळा होत होता। त्यांना प्रेमाने समजावून रस्ता मोकळा करण्याचा अभिनव प्रयोग प्रथमच चौधरी यांनी केला। त्यानंतर त्यांनी अनेकदा अतिक्रमण निघून परत बसणारे महात्मा गांधी चौक ते बाबासाहेब आंबेडकर रोडवरील रस्त्यावरील भाजींचे फळांचे दुकान, ज्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता। लहान मोठे अपघात येथे घडत होते। अनेक नागरिकांनी आणि गावकऱ्यांनी या संदर्भात तक्रारी केल्या। याची दखल नगरपालिकेपासून पोलीस स्टेशन पर्यंत अनेकांनी घेतली। अतिक्रमण निघाले पण ते परत बसले अशी व्यवस्था नेहमीच व्हायची। 2 दिवस अतिक्रमण निघायचे आणि परत जायचे, तेच ही भूमिका होती। आशिष चौधरी यांनी मोडकडेच काढल्याचे बाबासाहेब आंबेडकर चौक ते महात्मा गांधी चौकात दिसत आहे। यामुळे शहरवासी यांचे अभिनंदन करत आहे आणि खरोखरच ते अभिनंदन पात्र आहेत। परंतु सध्या शहरात यापेक्षाही जटिल प्रश्न उभे आहेत। यात विशेष करून शिवाजी महाराज चौकात प्रश्न उभे आहेत। शिवाजी महाराज चौक ते वाशिम रोड मध्ये संध्याकाळी 7 ते 9च्या दरम्यान खूपच एकेरी गर्दी राहत। त्यामुळे सामान्यांना आपला जीव मुठीत घेऊन जावं लागते। दुचाकी स्वार आणि पायपीट करणारे शहराची जनता आणि बाहेरगावी जनता यांना अक्षरशः हातावर जीव घेऊन जावं लागतंय। येथे नो पार्किंग झोन आणि लक्झरी बसेसची पार्किंग झोन झाल्यासारखे दिसत आहे। त्यांनी हे नो पार्किंग लक्झरी झोन जर दूर केले तर अक्षरशः शहरवासियांच्या अभिनंदन मोठ्या प्रमाणात पात्र राहतील असं सुज्ञ नागरिकात बोलण्यात जात आहे। कारण या मोठ्या गाड्यांची वर्दळ पाहून जीवाचा थरकाप उडतोय आणि सगळे बाहेरगावी जाणारी लोक 5 ते 7च्या दरम्यान माळ, पठार, बाजार व इतर गावांकडे जात असतात। चौधरी सरांनी या गोष्टींकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासोबतच शहराची चौकात वाहतुकीला सुरळीत करताना दिसत होते। आता पूर्ण वेळ पाहायला मिळत आहे। यातच आशिष भाऊंचं यश लपलेलं आहे। त्यांनी गावाच्या दुरुस्तीसोबत शहराची वाहतूक यंत्रणा जे त्यांच्या अंतर्गत आहे तिलाही दुरुस्त आणि तंदुरुस्त केलं, याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे। पुसद प्रतिनिधी।